भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे अधीर तिची पाऊले पुसाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी असा जन्माचा उंबरा रोज उजळे ग सुखानी पोटी भरा ते पहाट तिच्या सोना किरणांनी आळी मळवट हा ताट सारी युगाचीच माया तिच्या किरपेच बळ मिळो जन्म सावराया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी मी नाही घाबरत तुला आणि तुझ्या त्या ढोंगी बाप्पाजीला. अरे मी पाप करता आणि लोकांची कुटुंब उद्ध्वस्त करता. हा मी इथे असताना कायदा हातात घेत काय? हा मी कशाला आहे मग इकडे? एकेकाला आतमध्ये टाकीन ना तेव्हा कळेल. गेल्या 25 वर्षानंतर पहिल्यांदा हा विवाह सोहळा गावात होतो, तेव्हा तो रीतीप्रमाणे यथासांग पार पडला पाहिजे. बाप्पाजी एवढी विघ्न आली पण शेवटी काशी भाविण होती एकदाची. पोरी डोळ्यातलं पाणी पुस बघू. जे नशिबात असतं ते भोगावंच लागतं, भोगावंच लागतं पोरी भोगावंच लागतं. काय गे भावाने, कुठं निघालीस? बयोला माझ्या पोरीला भेटायला. काय काम आहे ग? काय काम आहे तुझं तिच्याकडं? बोल, कशाला भेटायचंय? हे बघ, हात जोडलीस, पाया पडलीस, अगदी लोटांगण घातलंस ना तरी तुला भेटता येणार नाही. चल, एकदा नाही आणि दोनदा नाही. चल निघ इकडून. जा म्हणतो ना. चल. अवलक्षण कार्टी चालतो ना तर. ती याला सांगितलं तरी कळत नाही, सारखी तडपडते माझ्या पोरीच्या इथे. आई भिराई मी असा आई आहे, मी काहीच करू शकत नाही. आई भिराई, तू दिलेला कौल मला माहित आहे. काशीनं भावीण व्हावं अशी तुझी इच्छा नाहीये, पण बाप्पाजीच्यामुळे हे सगळं होत आहे. बाप्पाजीला मी हे सांगण्याचा प्रयत्न केलाय हेही तुला माहित आहे. गावाला मी हे सांगू शकत नाही. तू डावा कौल दिलास हे मी गावाला सांगण्याचा प्रयत्न केला तर बाप्पाजी मला जिवंत ठेवणार नाही. आई भिराई, मी असाही आहे. आई भिराई, मला माफ कर. आई भिराई, मला माफ कर. आई भिराई, मला माफ कर. काय रे सदाशिव, तुझ्या बायकोचं नाव हेमा ना रे? किती बारीक झाली ती, लक्ष नाही तुझं? आजारी दिसते. एक काम कर, उद्या तिला माझ्याकडे पाठवून दे. माझ्याकडे एक आयुर्वेदिक औषध आहे, पॉवरफुल आहे, टणटणीत करून टाकतो. काय काय हो साळवी, आपलं ते आयुर्वेदिक काय तुम्हाला काय बरं नाही काय? हा, डॉक्टरकडे जा, आजकाल काय खरं नाही. काय सदाशिव? खरं सांगू का साहेब, आपल्याला हे सगळं बघून लय वाईट वाटतं बघा. हो, ती बोय एवढी लहान पोरगी, तिचं लग्न करायला निघाले. साळवे,
तुम्ही पोलिसात भरती होण्यापेक्षा सामाजिक कार्यकर्ता का नाही झाला तो? साहेब, पोटासाठी नोकरी करावी लागते. समाजकार्याचा सोडा, अंगावर हा युनिफॉर्म चढवला ना सरकारी, तरी सुद्धा कायद्याच्या चौकटीत न बसणाऱ्या गोष्टीकडे बघून डोळे बंद करायला लागतात. गप्पा बसायचा आपण नाही बसायचं साळवी, आपण गप्पा नाही बसायचा. आपण नावटांग घेऊन यायची, मारायची आणि जयश्रीचा नाच बघायचा. अरे या वयात सुद्धा काय नाचते ती. साहेब, या गावात 2 पोरींच्या आयुष्याचा खेळ खंडोबा होतोय. अहो ती बयो एवढी लहान, तिचं लग्न करायचं काय त्याला गुंडाळून? साळवी, आपल्याकडे कोणी कंप्लेंट केली नाही. मग पोलिसात आहात ना, जरा पोलिसासारखे वागा. साहेब, तेच तर जमत नाही, म्हणून अशी कुठं कुठं बदली होते बघा. मग आता हा गाव काय वाईट आहे? अशा गावी बदली करीन जिथे पाणी सुद्धा कोण विचारणार नाही. लक्षात आलं काय? पण साहेब, तो जनार्दन पैशासाठी आपल्या पोरीला विकायला निघालाय. साळवी, त्याने जर तिला विकली नसती ना, तर त्याला आणि त्याच्या कुटुंबाला आत्महत्या करावी लागली असती. एवढा कर्जाचा डोंगर आहे त्याच्या डोक्यावर. आणि एका शेतकऱ्याने आत्महत्या केली म्हणून आपल्याला पंचनामा करावा लागला असता. म्हणून हे असं? हे बघा साळवी, फायनल सांगतो, गावात चोरी झाली, दरोडा झाला, मारामारी झाली तर आपण ऍक्शन घ्यायची. आणि आपले हात ओले झाले तर ऍक्शन काढून घ्यायची. त्या काशीला भाविन करणं हा सामाजिक प्रश्न आहे. बयोचं लग्न अल्पवयात करणं हा जनार्दनचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्या प्रश्नांमध्ये लक्ष घालण्याचा आपल्याला पगार मिळत नाही. लक्षात ठेवा. आणि यापुढे असले फालतू प्रश्न विचारून माझं डोकं फिरवू नका. हे तू बघतो काय? काय आवाज? भाऊ भाऊ भाऊ, एक मिनिट. अरे नामदेव, काय झालं? भाऊ, थोडस बोलायचं होतं. बोल. भाऊ, हे काय चाललंय गावामध्ये? जे सगळ्या गावांमध्ये चालतं तेच. काय चालतं सगळ्या गावांमध्ये भाऊ? हे असं एखाद्या मुलीला भाविन करणं ही प्रथा असते का प्रत्येक गावामध्ये? आणि ते सुद्धा त्या मुलीच्या इच्छेविरुद्ध, तिच्या आईच्या इच्छेविरुद्ध. आणि ते सुद्धा ती मुलगी फक्त भाविणीच्या पोटी जन्माला आली म्हणून. नामदेव, हे असंच चालतं. तू मुलीची आणि तिच्या आईच्या इच्छेचं काय घेऊन बसलायस? इथं खुद्द देवाची जरी इच्छा नसली ना, तरी हे लोक तिलाच भाविण बनवतील. पण देवीनीच तसा कौल दिलाय ना म्हणे. म्हणजे देवीचीच इच्छा आहे ती. देवीनं उजवा कौल दिला की डावा हे बघायला तू गाभाऱ्यात होतास का? कोणी पाहिलाय तो कौल? एक मिनिट भाऊ, म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? एका माणसाच्या इशाऱ्यावर हे अख्खं गाव नाचतंय. पण का भाऊ, का का नाही ह्या माणसाला कोणी जाब विचारत? कोण विचारणार आहे जाब त्याला? तुम्हालाही व्यवस्थित माहिती आहे भाऊ की या गावात फक्त 2 माणसं अशी होती की जे त्या माणसाला जाब विचारू शकत होती. सुदामराव कुठे गेले कोणालाच माहित नाही. आणि धनाजीरावांचं लक्षच नाही ना गावाकडे. तुम्ही प्लीज त्यांना सांगा की काहीतरी करा, काहीतरी या माणसाकडे लक्ष द्या, त्याच्यावर वचक ठेवा. धर्माच्या नावाखाली अख्ख्या गावाला आंधळ केलंय यानं. असं हेच तर म्हणणं आहे भाऊ. हे धनाजीरावांना तुम्ही सांगायला हवं. नामदेव, धनाजीरावांना अख्ख्या देशाची कामं असतात. इथल्या राजकारणात अडकून चालणार आहे का त्यांना? गाव संपला तर ते चालणार आहे का त्यांना भाऊ? अहो, हा बाप्पाची सत्यानाश करतोय गावाचा. मी तुमच्या समोर हात जोडतो, हवं तर पाय धरतो, पण धनाजीरावांना सांगा की आता तरी निदान काहीतरी करा म्हणावं. भेराई आई, बघ माझ्याकडे. माझ्या पोरीला तुला वाहायला सजून आली आम्ही. आयुष्यभर मी सेवा केली तुझी, त्याचं हे फळ माझ्या पत्रात टाकलंस तू. तुझी भावीण झाल्यापासून मला या गावात काय मिळालं ग? देवीची भावीण म्हणून गावानं माझ्या आबरूची लखतर टांगली यशीवर.
का? भावीण बाई नसते? तिला मन नसतं? आणि हे सगळं झालं तरी तू गप्प बसलीस. मला एक कळून चुकलंय. तुझं काळीच खरंच दगडाच हाय. सगळं सहन करतीस तू. माझ्या पोरीला मुकी केलीस, वाचा घालवलीस तिची. किती किती सहन करायचं ग मी. माझ्या नशिबाला जे भोग आले ते माझ्या पोरीच्या नशिबाला नगत एवढंच मागितलं होतं ना तुझ्याकडं. ते बी माझ्या पदरात नाही टाकलंस. मला काय शिक्षा करायची ती कर, तर म्या तुला कवाच माफ नाही करणार. कवाच नाही. तानाजीराव, तुमच्याशी एक गोष्ट बोलायची आहे. बोलू का? भाऊ, आमच्याशी बोलायला परवानगी कधीपासून लागायला लागली? बोल. मला माहितीये की काशीला भावीण बनवण्याचा बाप्पाजीनं जो काही घाट घातलाय त्यात तुम्हाला जराही स्वारस्य नाही. भाऊ, मी या प्रकरणात लक्ष घालत नाहीये, कारण हा लोकांच्या धार्मिक भावनेचा प्रश्न आहे. इतर बाबतीत आम्ही सांगितलं तर लोक आमचा मान राखण्यासाठी ऐकून घेतीलही. या बाबतीत आम्ही जर सांगितलं तर ते त्यांना खपणार नाही. पण तू बोल. मी आता देवळातून येतोय आणि तिथे मला एक फार भयंकर गोष्ट समजलेली आहे. प्रत्यक्ष गुरवाचं बोलणं मी ऐकलंय. काशीला भावीण बनवण्याकरता गुरवानं भिराईला कौल लावला होता आणि देवीनं डावा कौल दिलाय. तरी सुद्धा बाप्पाजीनं सगळ्यांना खोटं सांगितलं की देवीनं उजवा कौल दिलाय. ही सगळ्यांची शुद्ध फसवणूक आहे. बाप्पाजी हे करू शकतो नव्हे, त्यांनी तसं केलंही असेल, पण आपण हे सगळं सिद्ध नाही करू शकत. आणि गुरव सुद्धा सगळ्या लोकांसमोर हे मान्य करणार नाही. पण म्हणजे हे माहीत असूनही आपण काहीच करायचं नाही का? आपण एकच करू शकतो. या सगळ्या गोष्टी आपण मनामध्ये नोंदवून ठेवू शकतो आणि योग्य वेळ आली की त्याचा वापर करू शकतो. पण बाप्पाजीच्या विरोधात जाण्याची ही योग्य वेळ नव्हे. मी तुम्हाला सांगायचं काम केलंय. आता काय करायचं हे तुम्हीच ठरवायचं. येतो मी. दादा, मला पैसे हवेत. मग घे ना, भाऊकडून घे. नाही, तो नाही देऊ शकणार. मला जास्त पैसे हवेत. असे किती पैसे पाहिजेत? 10 लाख. 10 लाख? हो. कशासाठी? मला पंचायत समितीची निवडणूक लढवायची आहे. ना, मी तुला आतापर्यंत खूपदा सांगितलं की हे राजकारणामध्ये पडण्याचं, त्यात शिरण्याचं तुझ्या डोक्यातलं खूळ तू काढून टाक. दादा, तू माझ्यापेक्षा फक्त 3 वर्षांनी मोठा आहेस, पण तुझ्या लेखी मी अजून 3 वर्षाचाच आहे. हे करू नको, ते करू नको. मला माझं काही अस्तित्व आहे की नाही? काय आयुष्यभर तुझ्या जोंधळीने पाणी प्यायचंय? आणि मला एक कळत नाही, मी राजकारणात जायला तुझा एवढा विरोध काय? त्याचं
कारण धना, राजकारण हे आपलं क्षेत्र नाही. आणि मुख्य म्हणजे आपला एवढा सगळा कारभार, एवढा पसारा असताना ते सगळं सोडून या लष्करच्या भाकरी भाजायला सांगितलंय कोणी आपल्याला? तुम्हाला पैसे देणार आहेस की नाही? धना, तू उगीच हट्ट करतोयस. नाही नाही, मला विरोध करण्याचा तू हट्ट करतोयस. मला माहितीये मी आयुष्यभर तुझ्या शेतात राहावं अशी तुझी इच्छा आहे. काय बोलतोस तू? आयुष्यभर माझ्या शेतामध्ये राहावंस अशी माझी इच्छा आहे. हो, ते जे काही सगळं आहे ना हे तुझ्या नावावरच तर आहे. कागदोपत्री सगळं माझ्या नावावर असलं तरी धना, तूही त्याचा मालक आहेस ना. पण मला नकोय ना ते. मला माझ्या पायावरती उभं राहायचंय आणि मला राजकारण आवडतं. तू विचार कर अजूनही नीट. राजकारण हे आपलं क्षेत्र नाही. अरे पण का नाही? कारण एकदा राजकारणात पडल्यानंतर सत्ता, संपत्ती आणि खुर्ची याचा मोह सुरू झाला की चांगला चांगला माणूस सुद्धा स्वतःतलं माणूस पण घालवून बसतो, त्याचं जनावर होतं. म्हणून क्षेत्र नाही. विचार कर, तू एक चांगला माणूस आहेस, चांगल्या घरातला माणूस आहेस. या पिशवीत ही हिरवी साडी, हिरवा चुडा आणि येणी बी आहे. उद्या पहाटे 4 वाजता काशीनं नदीवर आंघोळीला जायचं आणि मग आंघोळ झाल्यावर ही हिरवी साडी नेसायची, हातात हिरवा चुडा भरायचा, केसात येणी माळायची आणि मग बिरोबाच्या पालखी संग मिरवणुकीतनं मंदिरात आणा. वाटत जाताना गावात आपल्या गावचे मानाचे बाप्पाजी त्यांचं घर लागलच की, तिथं तिला मानाची साडी बी मिळेल. तिथं तिनं ही साडी बदलायची आणि मग बिरोबा संग मंदिरात जायचं. काय पण हे समज भल्या पाट म्हणजे तांबडं फुटायच्या आत व्हायला हवं. कळलं का जयश्रीबाई? हे समजा माहित नाही बाई मला. माझं बी कधी काळी बिरोबा संग असंच लगीन झालं होतं. समजा ध्यानात आहे माझ्या. म्हणजे तसं म्हणायचं नव्हतं मला बी ठाव आहे की ते. पण त्याला आता लई वर्ष झाली. नाही म्हणजे एवढ्या वर्षांनी इसर पडतो कधी माणसाला, म्हणून म्हणलं. आणि हो, या आपल्या गावच्या जुन्या चालीरीती आहेत. उगाच तुमच्यामुळे त्यात मोडता नको. कसं? आणि जमलं ना तर उद्या स्वतःच्या अंगावर बी भरझरी साडी नेसा की एखादी. काय आहे, मंदिरात गेल्यावर बिरोबाला आणि काशीला ओवाळण्याचा मान तुमचा असतो. या हेही ध्यानात आहे माझ्या. आता हे बी ध्यानात आहे, ते बी ध्यानात आहे. नुसतं ध्यानात असून काय करता? जा मंदिरात जाऊन तर आम्हाला लागा. आणि हो, उद्या पहाटे लवकर उठून समजा आवरा. अहो, एवढा मोठा सोहळा संपन्न होतोय गावात आपल्या. जरा आनंद दिसू दे की चेहऱ्यावर मायलेकींच्या. कसला आनंद आणि कसलं काय. घे आवडली का काय? या बया लई आनंद झालेला दिसतोय का साडी बघून. भरजरी आहे ना वा. बरं, म्या काही इथं बोलत बसले, लई कामं पडल्या ती. शेवटी किती बी झालं तरी गावची गुरवीन आहे म्या. निघाय हवं. हां ती साडी इकडे. नाही म्हणजे म्या काय म्हणते, उद्या मंदिरात म्याच नेसवली असते की तिला. हा, तिला कशा पैतारास काय तुझ्या आयुष्याचं मातेर. या भैया
म्हणजे कल्याण म्हणायचं होतं मला. जे काय व्हायचंय नव ते माझ्याच हातनं होऊ दे. आणि जयश्रीबाई, उद्या हिरवा चुडा भरा लेकीच्या हातात, येणी माळा, आणि जमलं तर घरात असतील नसतील तेवढे खरे खोटे 4-2 दागिने घाला की अंगावर. सजवा लेकीला जमलं तर. काशी देवदाशी आई मला निसम शालू नवा, आई मला बिराई आईचं कौतिक सांगू मी कुणाला, बिराई आईचं कौतिक सांगू मी कुणाला, सांगू मी कुणाला कौतिक सांगू मी कुणाला, सांगू मी कुणाला कौतिक सांगू मी कुणाला. आई बिराई फिरमाची फिरमाची तिन्ही लोकात कीर्ती ग आईची. आई बिराई फिरमाची फिरमाची तिन्ही लोकात कीर्ती ग आईची. तिला भेटाया गर्दी हो भक्तांची. आली आली भाग्यलक्ष्मी.